घेतलंय? दारू पिण्याचा प्रकार परवानगी आहे सुरू आहे. पुन्हा एकदा संगीता चेंदूरकर महिला शहराध्यक्ष मनसेच्या यांनी या ठिकाणी सिद्धिवाहिनीवर धडक दिलेली आहे. थेट या ठिकाणी दारू विक्री करून बाहेरच दारू प्यायला परवानगी दिली जाते का, अशा प्रकारचा या ठिकाणी आपण बघतोय. मालक सगळे तळीराम या ठिकाणी रांगेत आहेत आणि रस्त्यावर उभं राहून देताय प्यायला. हे काय परवानगी आहे तुमच्याकडे? रस्त्यावर दारू प्यायची परवानगी आहे का? तुम्हाला दारू विकायला दिली आहे ना, मग रस्त्यावर काय तमाशा आहे? बायकांना त्रास आहे इथल्या महिलांना. स्टेशन परिसरात पण तीच परिस्थिती आहे, घोरपडे चौकात पण तीच परिस्थिती आहे. काय आहे शहरात? कोणी दिलंय? परवानगी आहे तुमच्याकडे? मग कशी काय तुम्ही विकता? कसं काय? तुम्ही सांगा ना त्यांच्या लोकांना घेतल्यानंतर इथे दारू पिऊ नका म्हणून. या ठिकाणी यांची बाईट घ्या. या ठिकाणी सर्रासपणे तुम्ही दारू प्यायला देताय. तुमच्याकडे लोक दारू विकत घेतायत, मात्र तुम्ही दारू बाहेर सर्रासपणे प्यायला परवानगी देताय. ही परवानगी तुम्हाला आहे का? परवानगी नाहीये तुम्हाला प्यायलासाठी परवानगी नाही ना. बाहेर प्यायला परवानगी नाही. मग तुमच्याकडे तशीच लोक काय आहेत की सगळे बाहेर येऊन दारू पिताय? तुम्ही परवानगी दिलेली आहे का? त्यांना परवानगी आहे का? नहीं, मैं हम लोग थोड़ी किसको परमिशन देते हैं पीने के लिए यहाँ पे. तो यहाँ नहीं, आप लोग हम लोग बोलते हैं अपोज कर सकते हैं ना. कोण आहे हे ना होणार? बाहेर बोला त्याला, बाहेर बोला. ए बाहेर आहे. आमच्या पोळीबारी का रस्त्यावर पडल्यात का? धंदा मांडलाय तुम्ही? बाहेर आहे, बाहेर आहे. बाहेर बोला त्यांना. मी आतमध्ये आहे ना, त्यांना बाहेर बोलव. बाहेर या पहिल्यांदा, बाहेर या. इथे उभं राहून काय तुमचे तमाशे बघतोय? दोनदा समजून गेला यांना, समजत नाही यांना. अरे शहर सुसंस्कृत शहर आहे बदलापूर. काय तमाशे आहेत? तू बोला कितना बोला मैं आपके तो बताएगी तेरे को. पैर से बोल किया बंद कर बंद कर. ये बाहेर पहिल्यांदा, बाहेर कर देना. लगाया तूने बोल कभी लगाएगा. बाहेर या. समझत नहीं भी करता था. नाही थांबा. आपके प्रीमाइसेस में वो पीते हैं, उनको अपोज तो करना चाहिए ना आपने. हम लोग मना ही करते हैं साइड. मग तुम्ही धंदा करता, पैसे मोजता ना, बहुत बोल लावा ना बाहेर इथे. तो पुलिस को क्यों नहीं बुला देते? पुलिस के भी पास आते हैं, पुलिस भी आती है, उनको बता के जाती है, फिर निकाल के जाती है. मग तुम्ही हमारा भी नहीं सुनते हैं, पुलिस का भी नहीं सुनते, दोनों को. तुम्ही बोलायला पाहिजे काही. नहीं बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. हम लोग बगैर परमिशन के ऐसा परमिशन नहीं देते. सब परमिशन नहीं पुलिस को देते. कितने बार बुलाया आपने? बहुत बार बुला है ऐसा. हप्ते येतात पोलिसांना यांचे. कसे येतील पोलीस? ऐसा तो जानबूझ कर साल में 2 बार तो कंप्लेंट किया आपने? कम लिखित तौर पे है आपके पास? लिखित तौर पर नहीं. उनको बुला के फोन करके बुला देते कि भाई ये तकलीफ हो रही है, सबको निकाल दो. अच्छा, लिखित तौर पे नहीं कर सकते तकलीफ? लिखित तौर पर. क्यों लिखित तौर क्यों कारण क्या उसका? लिखित तौर पे क्यों नहीं? लिखित तौर पर हम लोग देखिए जानबूझ कर तो निकालते हैं. हाँ, उसके बाद में लिखित तौर पर क्या ले. अच्छा, नहीं करना चाहिए लिखित तौर पे. लिखित सेठ हमारे को हम लोग. बदलापुर का कल्चर इससे बिगड़ रहा है, ये ऐसा लग नहीं रहा आपको? बिल्कुल लग रहा है मैडम. मैं कोऑपरेट करने के लिए तैयार हूँ, लेकिन मैडम सिर्फ कोऑपरेट आपने पहले क्यों नहीं पैसे किया? मोजतात अभी मध्ये जब बसून. मनसे वाले यहाँ पे आए तभी आप कोऑपरेट क्यों कर रहे हो? आपकी खुद की कोई ड्यूटी नहीं है? आप हमारी- बदलापुर कर नहीं हो? बिल्कुल. आप बदलापुर में अगर बिल्कुल. आपका खुद का एक दुकान चला रहे हो तो आपका ये नहीं है, ड्यूटी नहीं है? ड्यूटी है मैडम. हम लोग जानबूझ कर तो करेंगे नहीं. उनको बहुत रिक्वेस्ट करते हैं. जानबूझ के कोई नहीं कर रहा है, लेकिन आपके सामने हो रहा है, फिर भी आप जानबूझ के उसको नजरअंदाज कर रहे हैं. बाईट द्यायला लावू. विजय पूरा नाम? रिजवाणी. या ठिकाणी मनसे महिला शहर अध्यक्ष आहेत. बोर्ड लावायचं इकडे. ठीक आहे. बाकी वाईन शॉप लावले ना बोर्ड, तुम्ही पण लावायचं. ठीक आहे. एकदा का सांगणार नाही, फुटल बघा मी ना परत येणार नाही सांगायला. मी एकदा तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करू शकते, नंतर नाही करू शकत. लावून घेतोय बोर्ड लावून. कारण हे बदलापूरमध्ये इथे मार्केटमध्ये आहे, घोरपडे चौकामध्ये तुम्ही लोक धंदा करताना करा ना, पण बाहेर काय इथून लेडीज जातात, महिला जातात, लहान मुली जातात. उद्या मला बोर्ड पाहिजे इथे. तुम्ही धंदा करताना करा, पण इथे काही महिला वर्ग आहेत. माझं इथे क्लिनिक आहे, गेले 22-23 वर्ष झाले. ही बिल्डिंग लोकांना त्रास होईपर्यंत तुम्ही लोक धंदा करता. किती पैसे कमवाल? करते आणि हे लोक आता आलेत
आणि आल्यापासून त्यांनी कधीही कोणाला म्हणत नाही की इथे दारू पिऊ नका. इथे उभं राहून दारू पितात, बाटल्यांमध्ये मिक्स करतात. मी स्वतः बघते आणि मी ओरडते की मी पोलीस कंप्लेंट करेन. तुम्ही इथे बायका माझ्या क्लिनिकवर परिणाम झाला. बायकांना, तरुण मुलींना यायला भीती वाटते कारण इथे गाड्या अशा उभ्या असतात. मला स्वतःला गाडी काढायची. तुम्ही माझे ते क्लिनिक उघडणारे आजोबा आहेत ते उभे राहतात. तुमचं आहे जागा पकडून. तुमचं आहे मराठी येतं काही उपयोग नाहीये कोणाला पैसे काही कमवायचे? तक्रार करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात येऊन फक्त पैसे कमवायचे. आता बंद केलंय. मराठी शिकायचं आणि माझ्याशी मराठीत बोलायचं. मी मराठीत सांगते. इथे बोर्ड लागला नाही उद्या, तर मी हे फोडून टाकलं. आणि मला त्या कारण हे शहरामध्ये ते चाललंय, इथून महिला जातात. काढून दिला. तुमची लोकं त्यांनी रस्त्यावर तिथे गाड्या लावणार, traffic jam करणार. काय तमाशा? मदत करतो. कोणत्या अँगलनी तो अपंग आहे ते उद्यापासून तुम्ही बघा. झाला नाही त्याला पाहिजे. बोलता हे येतं, बंद त्याला करून ऐकू येतं, टाकायचं. तो स्कूल तुम्ही चालवतो. हे बघा दादा, तुम्ही धंदा करताना चालतो धंदाच रस्त्याने. करा. तुम्हाला फक्त रस्त्यावर दारू विकायला परवानगी नाही दिली आहे. परवानगी आहे? मग नाही करायचं. नाही करायचं. माझ्याकडे महिलांची तक्रार आली आहे तुमच्या. हमारे को बहुत कॉपरेट है। मैडम हम लोग बोल सकते हो। अरे पण तुमच्या इथे गाड्या बघा ना. बघत नाही का धंदा करताना इथून दिसत नाही का? बहुत तुम्ही कमवायला पैसेच कमवायला आलेत. तुम्ही महाराष्ट्र लुटायला झालात. पण आमच्या लेकीबाई रस्त्यावर फिरतात. अरे मग तुम्ही आता गाड्या कुठे लावल्यात? तिथे रस्त्यावर उभे राहून दारू पितायत. Environment दिसत अभी सुनिए, अभी आप सुनिए, ये 6 महीने से दुकान बाजू वाला बंद है। उससे पहले तो ऐसा नहीं था कभी। मेरी तरफ से कोई कंप्लेन नहीं आया आपको। ये दुकान खुला था, अभी दुकान बंद है। अरे 2 वर्ष झाली. इसमें भी मी इथेच राहते. ए बाबा मी बदलापूरमध्येच राहते. आम्ही रोज इथून जातो. मग आज कुठली गोष्ट आहे? बाटल्याचे झाकणे कुठून आले? हवेतून आले? दादा, हे कुठून आले? ये जो मिक्स करके निकलते हैं ना उसका है। मग तू परवानगी देतो मिक्स करायला? नहीं। मग अरे पानी भी तुम देते हैं, ग्लास भी तुम देते हैं, बताओ क्या ग्लास बॉटल। बराबर हे खालची जागा वापरतायत. चीजें तो अंडर वन रूफ रहनी चाहिए ना। एक काम करना, रूम ही बना के दे, लेकिन खाली है सीटा उधर। वो तो परवानगी दी बात करते। गवर्नमेंट ने दिया ही नहीं है ना परवानगी। चलो ओके। आप इस गंभीर समस्या पे हंस के जवाब दे रहे हो। आपको कुछ लेना देना नहीं है क्या बदलापुर के लोगों से? आपको कुछ भी लेना देना नहीं है। आप बदलापुर का कल्चर खराब कर रहे हो, ये भी आपको महसूस नहीं हो रहा है? मैडम ऐसा बात कभी नहीं करेंगे हम लोग कि आपकी हमारी वजह से हमारी वजह से आप मजाक में ले रहे हो। आप लग रहा है ये सब कुछ मजाक है। नहीं मैडम ऐसा बात ही नहीं है। आप ऐसे ही कर रहे हो। मैडम आप जो सवाल पूछ रहे हैं वो सवाल ही गलत पूछा है आपने कि जी गलत सवाल पूछ रहे हैं क्योंकि हमने सवाल क्या है? मैडम आप हमारे पहले तो आके आप पूरा दिन इधर खड़े रहिए, आपको तभी मालूम पड़ेगा। अच्छा हमको पड़ेगा। पैसे हे कमवणार. आम्ही वाचनगिरी करायची. बस बस हम लोग खड़े रहे। कंप्लेंट किया है कभी जी? हाँ लिखित बहुत बहुत लिखित तौर पे नहीं किया, बाकी वर्बली तो किया है बहुत सही। क्यों लिखित तौर पे नहीं किया आपने? मैडम वर्बली किया है हमने। मतलब है आपको तकलीफ नहीं है। अभी मैडम बता रही है आपकी वजह से उनको तकलीफ होती है। लेडी है वो। लिखित भी कर देते हैं ये बात। वो अपना क्लिनिक चला रही है, उनको तकलीफ हो रही है, वो आपको बार बार बोल रही है, फिर भी आप सुधर नहीं रहे हो। ठीक है मैडम। आप लोग नहीं सुधर रहे हो। लिखित भी देते हैं मैडम। लिखित में भी दे देते हैं। क्या सही सवाल पूछना चाहिए था मैंने आपको? बदलापुर की जनता देख रही है आपको, क्या सही सवाल पूछना चाहिए था? आप मुझे बोल रहे हो कि हम लोग गलत सवाल पूछ रहे हैं। अब आप हम लोगों को बताओगे कि हम लोग रिपोर्टिंग कैसे करें? आप बताओगे, आपकी जिम्मेदारी है वो। मैं इस पे कुछ नहीं बोलना चाहूंगा। थैंक यू। तो पहले क्यों नहीं बोला आपने? पहले क्यों बात कर रहे थे? गाड्या बघा क्यों बात कर रहे थे? मजाक क्यों ले रहे थे लोगों का? यांचा एवढा त्रास. हे फक्त पैसे कमवणार. हा माणूस आहे, आपण बघतोय या ठिकाणी, हा या दुकानाचा मालक आहे आणि हा किती मुजोरपणा करत, किती मजेत घेत, हसत हसत या गोष्टी सांगतोय. म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाहीये. शहर खराब होत आहे, शहराची संस्कृती खराब होते, या माणसाला काही एक देणं घेणं नाहीये. तुमच्या घरापर्यंत या गोष्टी येत जाणार आहेत, शहर खराब होणार आहे, हे तुम्हाला कळत असेल. आप उनके सामने बात करो, आ जाओ उनके सामने ही बात अभी भी कस्टमर घर से बोतल लेके आए पानी का सोडा का आपके सामने. हम लोग उसको मना कर रहे हैं मत आओ, तो भी वो घर से लेके आ रहे हैं. आप लिखित कंप्लेंट क्यों नहीं दे रहे हो पुलिस को? अब तक पुलिस ने सब कुछ कार्रवाई कर दी होती, आप क्यों नहीं दे रहे हो? ठीक है हम लोग वो भी देने के लिए तैयार है. अभी दे रहे हो, पहले क्यों नहीं किया आपने? वर्बली दिया हुआ है ना सेठ. वर्बली देके होता है क्या? आप प्रूफ कैसे करोगे? मैडम ठीक है नेक्स्ट टाइम आपको बोलना नहीं पड़ेगा. बस नेक्स्ट टाइम आपको बोलना नहीं पड़ेगा. बोर्ड लगा दो, अब किसको करामत रहने देगा। ठीक है ओ अभी जा
बोली ना अविनाश नहीं है। अरे वो हमारा अविनाश कुमार है। वो तो अविनाश ही इधर, मैं भी अविनाशी है। वो समझ से अविनाश, तुम्ही समज बिघडणे का अविनाश नहीं बदलापूर शहरात मॅडम, या आगोपा ठिकाणी जो मालक आहे त्याला मराठी येत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तो पत्रकारांची पण आरेरावी करतोय. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. काय सांगाल, काय चाललंय इकडे? खरोखर खूप निंदनीय गोष्ट आहे. मागे सुद्धा आपण मार्केट परिसरामध्ये जे वाईन शॉप होतं तिथे ओपनली म्हणजे उघड्यावरती हे लोक दारू विकतायत. बरं, तुम्ही दारू विकताय ना, तर दारू विका, पण दारू पिणाऱ्या माणसांचा बाहेर रस्त्यावर त्रास, लोकांना त्रास का? मार्केट परिसरामध्ये पण सेम परिस्थिती. आता ज्या परिसरात आपण उभे आहोत तो पण रहदारीचा परिसर आहे. तिथे रहिवासी लोक आहेत, त्यांना त्याचा त्रास होतोय आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी माझ्याकडे जेव्हा तक्रार केली आणि आज जेव्हा मी इथे आली आहे, कारण बदलापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी हे जे वाईन शॉप जे चालू आहेत तिथे उघड्यावरती दारू विकायचं काम चालू आहे. दारू पिणारे रस्त्यावरती, त्यांचा ट्रॅफिकचा त्रास, त्यांच्या गाड्यांचा त्रास, या सर्व गोष्टीला कंटाळ. म्हणजे काय नक्की लोकांनी करायचं? बदलापूर शहर बदनाम होत आहे बोलताना, तर मग का बदनाम होत आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो. ह्या लोकांनी बदलापूर शहर बदनाम केलंय. तुम्ही बघितलं असाल त्या दुकानदाराला मराठी येत नाही, म्हणजे तुम्ही फक्त पैसे कमवायला बदलापूरमध्ये आला. ठीक आहे, तुम्ही पैसे कमवताय ना, पण मग तुम्ही तिथे धंदा करताय तिथल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना त्रास का? हा त्रास झाला नाही पाहिजे. आता पण आपण ज्या वाईन शॉप, म्हणजे हे वाईन शॉप झालं, घोरपडे चौकातलं वाईन शॉप झालं, विवेक वाईन शॉप असेल, विक्रांत वाईन शॉप असेल, आणि तुम्ही उघड्यावरती दारू विकताय. हे जर नाही थांबलं, एक्साईज डिपार्टमेंटवाले झोपा काढतायत का? पोलीस प्रशासन काय करताय? ज्यावेळेला आमच्यासारखे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा तुम्ही गुन्हे दाखल करता. मग ह्यांचं काय? तुम्हाला हप्ते मिळतात का? तुम्हाला पैसे मिळतात का? तसं तरी सांगा. मग उद्यापासून आम्ही बांबू हातात घेतल्यावरती बोलू नका की मनसेवाले गुंड आहेत म्हणून. आणि ही गुंडगिरी आता आम्ही चालू करणार, कारण बदलापूर शहरातल्या महिला ज्या आहेत त्या सुरक्षित नाहीयेत. माझा काल परवाचा पण व्हिडिओ सेम तोच आहे. आणि आता ह्या सलग म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, हे लोक जर अशा दारू विकणार असतील तर ह्यांचे दारूचे धंदे आम्ही बंद करू. तुम्ही काय इशारा देताय आता त्यांना? मी तेच सांगते की ह्यांनी ओपनली दारू, तुम्ही रस्त्यावर दारू तुम्ही प्यायला देऊ नका ना. तुम्ही धंदा करताय, तुम्ही आतमध्ये करताय, तो आतमध्ये बसून पैसे मोजतोय, त्याला मराठी येत नाही. तुम्ही पैसे कमवायला महाराष्ट्रात आलात आणि बदलापूरमध्ये येऊन तुम्ही पत्रकारांना सांगणार की तुम्ही चुकीचा प्रश्न करताय. काय प्रश्न होता तुमचा? की तुम्ही हे जे धंदा करताय हे बरोबर आहे का चुकीचं आहे? त्याला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाहीये की तो चुकतोय का बरोबर आहे. त्यांनी सांगितलं आम्ही पोलिसांना तोंडी सांगितलेलं आहे म्हणून, पण तक्रार तुम्ही लेखी करा. पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही आहोत. असेही मनसेवाले गुंड आहेत की नाही? मग आमची गुंडगिरी बघावी बदलापूरकरांनी आणि पोलीस प्रशासनाने. जर यांनी उद्या इथे बोर्ड नाही लावला, तुम्ही धंदा करताय, मी पुन्हा सांगते तुम्ही धंदा करताय करा, पण महिला वर्गाला त्रास बदलापूरमध्ये झाला नाही पाहिजे. आम्ही सोडणार नाही कोणाला. या ठिकाणी आपण बघतोय की मनसेनं आता शेवटचा इशारा दिलेला आहे. सिद्धी वाईन्स, आपण बेलवली या इथल्या सिद्धी वाईन्स इथे आहोत. आपण ही गर्दी बघतोय. या ठिकाणी मनसेनं थेट या ठिकाणी धडक दिलेली आहे. या ठिकाणी सर्रासपणे जी दारू विक्री केली जाते, बाहेर येऊन लोक दारू सर्रासपणे पितात, यावर कुठेतरी बंदी आणायला हवी. बदलापूर शहर कुठेतरी नावारूपाला चांगल्या प्रकारे शहर येणारं आपलं जे नाव आहे ते कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न या अशा सगळ्या वाईन शॉप धारकांकडून केला जातोय. बदलापूरची संस्कृती बिघडवण्याचा प्रकार केला जातोय. तुम्हाला ही बातमी तुम्ही पाहत असाल, तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला महत्वाच्या आहेत. काही दिवसांपूर्वी संगीता चेंदवणकर यांनी पुंजा वाईन्स हे बदलापूर शहरातील पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठील दुकानावर देखील धाड घातली होती. आता पश्चिमेकडील बेलवली इथल्या सिद्धी वाईन्सवर देखील त्यांनी धाड घातलेली आहे. तुम्ही बातमी बघत असाल, तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्हाला महत्वाच्या आहेत. नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.